Very good morning, all of you. Today, we are going to consider what type of alternative questions may be, what type of MCQs may be on this next chapter. Okay? म्हणजे पुढील प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न तयार होऊ शकतात याचा आपण सरावासाठी अभ्यास करतो आहोत. लक्षात घ्या तुम्ही. कशासाठी? सरावासाठी अभ्यास करतो आहोत. आपल्या नॉलेजसाठी आपण अभ्यास करतो आहोत. कोणत्या प्रकारचे शक्य असणारे प्रश्न असू शकतात तर त्यामध्ये आता अशा पद्धतीचे प्रश्न असतात. पहिला जो प्रश्न आहे त्या ठिकाणी कार्यवर्णन हे टिंबटिंब असते. कार्यवर्णन हे टिंबटिंब असते. त्याचे पर्याय दिलेले आहेत बाळांनो. पहिला पर्याय कार्यसापेक्ष, दुसरा पर्याय व्यक्तिसापेक्ष, तिसरा पर्याय निर्देशन सापेक्ष आणि चौथा पर्याय यापैकी कोणतेही नाही. मग कार्यवर्णन कसं असतं याचा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला पाहिजे. तर त्याचं करेक्ट उत्तर असेल बाळांनो, कार्यवर्णन हे कार्यसापेक्ष असते. त्यामुळं कार्यसापेक्ष हा पर्याय त्या ठिकाणी अचूक आहे. लक्षात घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे तो म्हणजे प्रामाणिक व निष्ठावान कर्मचाऱ्यांना टिंबटिंब म्हणजेच व्यवस्थापनाने दिलेली एक पोच पावती असते. काय त्या कर्मचाऱ्यांना जे प्रामाणिक आणि निष्ठावान आहेत त्यांना काय दिलं जातं त्यामुळे ती पोच पावती समजली जाते. तर पहिला जो भाग आहे तो म्हणजे अंतर्गत भरती मार्ग, दुसरा मार्ग आहे बहिर्गत भरती मार्ग, तिसरा गेटवरील भरती मार्ग आणि चौथा जाहिरातीचा मार्ग. आता जो प्रामाणिक किंवा निष्ठावान कर्मचारी असतो तो एखाद्या व्यक्तीचं नाव सुचवू शकतो की ही व्यक्ती या पदासाठी योग्य आहे, ही व्यक्ती या पदासाठी पात्र आहे, अशा पद्धतीची ती शिफारस ती व्यक्ती करू शकते. लक्षात घ्या. असे जे काही निष्ठावान कर्मचारी असतात ते निष्ठावान कर्मचारी अशा पद्धतीची शिफारस करू शकतात आणि त्यांनी केलेल्या शिफारसीचा जर त्या ठिकाणी विचार केला तर निश्चितच त्या कर्मचाऱ्याला समाधान वाटतं. कसं काय समाधान वाटतं? कारण आपण सुचवलेला कॅन्डिडेट मॅनेजमेंटनं घेतला म्हणजे आपल्या कामाचं त्या ठिकाणी काय आहे, फळ मिळतंय असं त्याची भावना तयार होते. म्हणून प्रामाणिक आणि निष्ठावान कर्मचाऱ्यांना अंतर्गत भरती मार्ग म्हणजे व्यवस्थापनाने दिलेली एक पोच पावती असते. म्हणून कुठला पर्याय बरोबर असेल? अंतर्गत भरती मार्ग. त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले बाळांनो, अकुशल मनुष्यबळाची भरती करण्यासाठी टिंबटिंब या पद्धतीचा सर्वत्र अवलंब केला जातो. अकुशल मनुष्यबळाची भरती करण्यासाठी टिंबटिंब या पद्धतीचा अवलंब केला जातो. कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो? अकुशल कामगारांची भरती करण्यासाठी किंवा मनुष्यबळाची भरती करण्यासाठी. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. आता कोणकोणते पर्याय दिलेले 4? पहिला पर्याय दिलेला आहे कारखान्याच्या दरवाजावर भरती, दुसरा पर्याय दिलेला आहे अंतर्गत भरती, तिसरा पर्याय दिलेला आहे बढती आणि चौथा दिलेला आहे वरील सर्व म्हणजे तिन्ही पण. मग आता याच्यापैकी कुठल्या पर्यायाचा आपण विचार करायला पाहिजे? कोणता पर्याय अचूक वाटतो? कारण जे अकुशल कर्मचारी असतात त्यांची भरती कशी केली जाते? साधी सोपी गोष्ट आहे बाळांनो. आपलं जर बारकाईनं लक्ष असेल तर तुम्ही ताबडतोब सांगू शकाल. कारण कारखाने जे मोठमोठे असतात त्या कारखान्याच्या गेटवर लिहिलेलं असतं कामगार पाहिजेत. लक्षात येतंय? म्हणजेच कुठला पर्याय बरोबर असेल? पर्याय कारखान्याच्या दरवाजावर भरती. लक्षात आलं? म्हणून हे उत्तर त्या ठिकाणी काय असेल? बरोबर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी असा विचारलेला आहे बाळांनो, टिंबटिंब हा मनुष्यबळ भरतीचा सर्वोत्तम व सर्वमान्य मार्ग आहे. म्हणजे मनुष्यबळ भरतीचे अनेक मार्ग आहेत पण त्या अनेक मार्गापैकी सर्वोत्तम आपल्याला पाहिजे, सर्वोत्तम व सर्वमान्य मार्ग पाहिजे आपल्याला. लक्षात घ्या तुम्ही. कोणता सर्वोत्तम आणि सर्वमान्य मार्ग असू शकतो? 4 पर्याय दिलेले आहेत पहा. पहिला जाहिरात, दुसरा मध्यस्थ, तिसरा मुकादम, चौथा वरील सर्व. मग याच्यापैकी कुठल्या पद्धतीचा, कुठल्या मार्गाचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त वापर केला जातो? साधी गोष्ट आहे. कशाचा वापर केला जातो? जाहिरात. त्यामुळे कुठला पर्याय बरोबर असेल? जाहिरात. त्यामुळं जाहिरात हा मनुष्यबळ भरतीचा सर्वोत्तम
व सर्वमान्य मार्ग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा केलेला आहे, भारतामध्ये जिल्हा पातळीवर, नीट लक्ष द्या, भारतामध्ये जिल्हा पातळीवर राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली टिंबटिंब स्थापन करण्यात आली आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली काय स्थापन करण्यात आलेले आहेत? 1. रोजगार विनिमय केंद्रे, 2. अधीक्षक कार्यालये, 3. प्रशिक्षण केंद्रे, 4. कोणतेही नाही. आता आपल्या विषयाशी संदर्भात आपण बघायचे, इथं बरेच पर्याय फसवे असतात आणि फसव्या पर्यायामध्ये फसायचं नाही, लक्षात घ्या तुम्ही. आपण बऱ्याच वेळेला काही गोष्टी फसव्या असतात त्यामध्ये फसतो आणि मग त्या ठिकाणी आपण आपलं किंमत, आपली मार्क्स, आपले गुण कमी करून घेतो, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून इथं करेक्ट कुठलं आहे ते पाहायचं आहे. भारतामध्ये जिल्हा पातळीवर राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली रोजगार विनिमय केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. म्हणजे कुठला पर्याय बरोबर असेल? रोजगार विनिमय केंद्रे. लक्षात आलं तुमच्या? त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी असा आहे, रोजगार विनिमय केंद्रांना देशातील टिंबटिंब निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. आता रोजगार विनिमय केंद्राला देशातील कशासाठी कोणती भूमिका बजावावी लागते? देशातील निर्मूलन करायचं आहे, कशाचं निर्मूलन करायचं आहे ते आपण बघायचं आहे. बेकारी, अंधश्रद्धा, अज्ञान, वरील सर्व. आता रोजगार म्हटले की आपल्या लक्षात येईल कशाची संदर्भात येते? बेकारी. म्हणजे उत्तर तुमचं कुठलं बरोबर असेल? बेकारी. लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी असा असू शकेल, सरकार रोजगार विनिमय केंद्रामध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना, नीट लक्ष द्या, सरकार रोजगार विनिमय केंद्रामध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना टिंबटिंब बेकार भत्ता देण्यास सुरुवात करते. टिंबटिंब नंतर बेकार भत्ता देण्यास सुरुवात करते. 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर आणि कधीही नाही. लक्षात घ्या. आता याच्यातलं करेक्ट उत्तर कुठलं असेल? तर तुमचं जजमेंटच परफेक्ट असलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही रोजगार विनिमय केंद्रामध्ये नाव नोंदता, रोजगार विनिमय केंद्रामध्ये नाव नोंदल्यानंतर 1 वर्ष पूर्ण व्हावं लागतं आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला बेकार भत्ता हा सुरू होतो, तो तुम्हाला दिला जातो. आणि म्हणून करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठलं असेल? 1 वर्षानंतर. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, टिंबटिंब साली रोजगार विनिमय कायदा स्थापन झाला, संमत झाला. किती साली रोजगार विनिमय कायदा संमत झाला? पहिला पर्याय दिलेला आहे 1960, दुसरा पर्याय दिलेला आहे 1970, तिसरा पर्याय दिलेला आहे 1980, चौथा पर्याय दिलेला आहे 1990. म्हणजे 60, 70, 80, 90. आता कोणत्या वर्षी त्या ठिकाणी रोजगार विनिमय कायदा संमत झालेला आहे? तर तुमचं उत्तर असेल 1960. ओके. त्यानंतर टिंबटिंब ही नकारात्मक पद्धत आहे असे म्हटले जाते. कशाची नकारात्मक पद्धत आहे? मनुष्यबळ निवड पद्धत, मनुष्यबळ भरती पद्धत, मनुष्यबळ बढती पद्धत आणि मनुष्यबळ बदली पद्धत याच्यापैकी कोणती पद्धत नकारात्मक आहे? तुम्हाला मी वर्गामध्ये ज्यावेळेला लेक्चर देत होतो या टॉपिकवर त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं असेल की दिस इज नॉट अ सिलेक्शन प्रोसीजर बट दैट इज अ रिजेक्शन प्रोसीजर. क्या बोला था मैं वहीच बोला था. ही मनुष्यबळ निवड पद्धती नाही तर मनुष्यबळ नकार पद्धती आहे, लक्षात घ्या. म्हणजे ही नकारात्मक पद्धती आहे असं म्हटलेलं आहे मी. त्याचे उदाहरणही तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला असेल? तर मनुष्यबळ निवड पद्धती. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी असा समजून घ्यायचा आहे, मानव संसाधनाचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी, नीट लक्ष द्या, मानव संसाधनाचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी चांगल्या टिंबटिंबाचा आधार लागतो. कशाचा आधार लागतो? चांगल्या. पहिले माहिती, दुसरे संघटना, तिसरा मनुष्यबळाचा आणि चौथा कोणतेही नाही. म्हणजे मानव संसाधनाचं नियोजन आणि नियंत्रण जर करायचं असेल तर त्यासाठी चांगली कुठली गोष्ट पाहिजे? माहिती चांगली असली पाहिजे मानव संसाधनाची, संघटना चांगली असली पाहिजे, मनुष्यबळ चांगलं असलं पाहिजे का संघटनाच पाहिजे? लक्षात घ्या, कोणतेही नाही. म्हणजे इथं तुमचं उत्तर असेल की त्या मनुष्यबळाची माहिती आपल्याला असली पाहिजे. म्हणजे पर्याय माहितीचा आधार हा पर्याय बरोबर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकेल, कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीतील क्लिष्टता
ट्राय टू अंडरस्टँड. कर्मचाऱ्याच्या वेतन प्रणालीतील क्लिष्टता टिंबटिंब प्रणालीमुळे नष्ट करता येते. म्हणजे वेतनाचं जे काही कॅल्क्युलेशन असतं त्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात ते कॉम्प्लिकेशन्स हाऊ यू कॅन अवॉइड विथ द हेल्प ऑफ व्हॉट. म्हणजे कशाच्या साह्यानं कोणत्या प्रणालीमुळं तुम्हाला ही क्लिष्टता नष्ट करता येते. अ संगणकीय, ब व्यवस्थापकीय, क शासकीय आणि ड प्रशासकीय. त्यापैकी तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की संगणकीय प्रणालीमुळे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीतील क्लिष्टता नष्ट करता येते. म्हणजे कुठला पर्याय असेल? संगणकीय. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बाळांनो. कर्मचाऱ्यांच्या कल्पनाशक्तीस विचारशक्तीस चालना मिळून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. टिंबटिंब कर्मचाऱ्यांच्या कल्पनाशक्तीस विचारशक्तीस चालना मिळून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. कशामुळं? प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कल्पनाशक्तीस विचारशक्तीस चालना मिळून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. म्हणजे प्रशिक्षण, डोंट फॉरगेट व्हॉट इज इट? प्रशिक्षण. डेफिनेटली ट्रेनिंग शुड बी देअर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऑल दीज थिंग्स. ओके. देन अनादर क्वेश्चन इज ऑल्सो देअर. कर्मचाऱ्यांना टिंबटिंब दिल्याने, काय दिल्याने? कर्मचाऱ्यांना टिंबटिंब दिल्याने त्यांच्यात जबाबदारीची जाणीव वाढते. काय द्यायला पाहिजे कर्मचाऱ्यांना म्हणजे त्यांची जबाबदारी त्यांना समजेल किंवा जबाबदारीची जाणीव वाढेल? तर पहिला पर्याय दिलेला आहे कार्यप्रशिक्षण, दुसरा पर्याय दिलेला आहे उत्तम वेतन, तिसरा पर्याय दिलेला आहे बदली आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व द्यायला पाहिजे. मग आता कुठला पर्याय बरोबर असेल? त्याचं उत्तर असेल कार्यप्रशिक्षण. कर्मचाऱ्यांना कार्यप्रशिक्षण दिल्याने त्यांच्यात जबाबदारीची जाणीव वाढते. विच अल्टरनेटिव्ह इज करेक्ट? अ कार्यप्रशिक्षण. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे पहा. टिंबटिंब हे मनुष्यबळ विकासाचे मूलभूत साधन आहे. कशाने मनुष्यबळ विकास होतो? कोणतं साधन आहे की त्याला मूलभूत मनुष्यबळ विकासाचं साधन समजलं जातं? तुम्हाला पर्याय दिलेले आहेत 4 बाळांनो. पहिला पर्याय कार्यप्रशिक्षण, दुसरा पर्याय उच्च वेतन, तिसरा पर्याय आर्थिक लाभ आणि चौथा पर्याय बढती. कुठला पर्याय करेक्ट असेल ज्यामुळं मनुष्यबळ विकासाचं मूलभूत साधन असं समजलं जातं? म्हणजे मनुष्यबळाचा त्या ठिकाणी काय होऊ शकतो? सर्वांगीण विकास हा होऊ शकतो. त्याचं उत्तर असेल कार्यप्रशिक्षण. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. मनुष्यबळाच्या टिंबटिंबमध्ये वाढ झाल्याने त्यांच्या आर्थिक प्रतिष्ठेत, राहणीमानाच्या दर्जात वाढ होते. आता मनुष्यबळाच्या कशामध्ये वाढ झाली पाहिजे हाही भाग आपण समजून घ्यायचा आहे. पहिला पर्याय दिलेला आहे आर्थिक उत्पन्न, दुसरा पर्याय दिलेला आहे राहणीमान, तिसरा पर्याय दिलेला आहे समाज जीवन आणि चौथा दिलेला आहे आत्मविश्वास. मग कशामध्ये वाढ झाली पाहिजे की ज्यामुळं त्यांची आर्थिक प्रतिष्ठा सुद्धा वाढते, राहणीमानाचा दर्जा त्या ठिकाणी वाढतो? त्याचं उत्तर असेल बाळांनो आर्थिक उत्पन्न. ओके. अशा पद्धतीने हे वेगवेगळे बहुपर्यायी प्रश्न याची आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो आहोत. आपण सर्वांनी त्या ठिकाणी काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. काळजीपूर्वक ऐकलं, काळजीपूर्वक सोडवलं तरच त्या ठिकाणी काळजी करायची गरज लागत नाही. भरपूर मार्क्स मिळतात. आणि जर आपण काळजी हा शब्द सुरुवातीला त्या ठिकाणी हे काम करत असताना टाळला तर कायमचा हा शब्द परत आपल्याकडे चिटकतो. ओके. आणि म्हणून अभ्याससुद्धा काळजीपूर्वक करा, प्रश्नसुद्धा काळजीपूर्वक वाचा, पर्यायसुद्धा काळजीपूर्वक वाचा, विचारसुद्धा काळजीपूर्वक करा, त्यातून निवडसुद्धा योग्य पर्यायाची काळजीपूर्वक करा आणि उत्तरसुद्धा काळजीपूर्वक लिहा. म्हणजेच त्या ठिकाणी काळजी करण्याची गरज भासत नाही. ओके. थँक्यू व्हेरी मच.